तर जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झालेत। नंदकिशोर महाजन यांना 582 मतं मिळाली। महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले। नंदकिशोर महाजन विजयी होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। नंदकिशोर महाजन यांना 582 मतं मिळाली। त्यानंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानलेले आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांच्यासोबत बातचीत केली। पाहूयात। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे। स्वतः नंदकिशोर महाजन आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे। जळगाव जिल्हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे, विजय झालाय, काय सांगाल? या ठिकाणी जर आपण बघितलं तर जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे, याच्यावर आज अजून पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी RPI या महायुतीची आघाडी अतिशय भक्कम आहे। याही गोष्टीवर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे। मी पहिल्यांदा तर या ठिकाणी सर्व मतदारांचे खूप मनापासून आभार मानेल आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात जे सर्व महायुतीच्या नेत्यांनी, मग त्यात आमचे नेते महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे केंद्रीय मंत्री रक्षाताई, या ठिकाणी आमचे मंत्री संजूभाऊ सावकारे व महायुतीचे सर्व आमदार यांनी खूप मेहनत या ठिकाणी घेतली आणि एकीचा या ठिकाणी संदेश त्यांनी दिला आणि त्या माध्यमातून सर्व मतदारांनी खूप चांगला कौल या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।